नमस्कार. हा व्हिडिओ आपण खग्रास चंद्रग्रहण जे आहे आणि भारतात ते ग्रस्तोदित असं दिसणार आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. बऱ्याच लोकांचे फोन आले होते आणि काही लोकांना कन्फ्युजन आहे की होळी किंवा पौर्णिमा जी आहे ती 2 तारखेला आहे, तर ग्रहण मग 3 तारखेला कसं आलं पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. त्याच्याकरता आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. तर फाल्गुन शुद्ध 15 म्हणजे फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे मंगळवार 3 मार्च 2026 रोजी हे चंद्रग्रहण होणार आहे. तर चंद्रग्रहणाचं जे स्पर्श आहे तर तो 15:20 म्हणजे दुपारी 3:20 आहे. संमिलन 16:34, मध्य 17:04 आणि उन्मिलन 17:33 आणि मोक्ष 18:48 आहे. पण काय होतं की आपल्याकडे म्हणजे भारतामध्ये सूर्यास्तानंतर हे ग्रहण आपल्याला दिसणार आहे आणि तो काळ फार कमी आहे, म्हणजे साधारणतः 15 ते 20 मिनिट किंवा 17 ते 20 मिनिट असा आहे. तर ह्याला ग्रस्तोदित ग्रहण म्हणतात. तर हे काय होणार आहे की स्पर्श आणि मध्य, स्पर्श, संमिलन आणि मध्य हे आपल्याला दिसणारच नाही आहेत. तर ते आपल्याला सूर्यास्तानंतर फक्त मोक्ष दिसणार आहे, म्हणजे ग्रहण लागलेलं आहे पण तो मोक्ष आपल्याला, उन्मिलनसुद्धा दिसणार नाही, मोक्ष दिसणार आहे. तर हे ग्रहण जे दिसणार आहे तर त्याच्या जे प्रदेश आहेत त्याच्याबद्दल आपण बघूया. भारतासह पूर्व आशिया, जपान, रशियाचा मध्य व पूर्व प्रदेश, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, संपूर्ण अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका व अंटार्क्टिकाचा काही प्रदेश, ह्या भागात हे ग्रहण दिसेल. म्हणजे भारतात तर पूर्ण दिसणारच आहे. भारतात हे ग्रस्तोदित आहे, आपण आधीच बघितलं. ग्रस्त असलेलं चंद्रबिंब उदयाला येणार आहे, आपल्याला असं ते ग्रहण दिसणार आहे. त्याच्यामुळे भारतात कुठेच आपल्याला ग्रहणाचा स्पर्श, मध्य हे दिसणार नाही आहे. तर मात्र काही ठिकाणी सुद्धा, म्हणजे भारतामध्ये सुद्धा काही ठिकाणी दिसणार नाही. म्हणजे जसं आता गुजरातचा भाग आहे, राजकोट, वेरावल, पोरबंदर, जामनगर, जुनागड, त्याच्यानंतर गांधीधाम या प्रदेशात. कारण काय माहिती का, सूर्यास्तच उशिरा होणार आहे, 6:48 नंतर सूर्यास्त होणार आहे. त्याच्यामुळे तिथे ग्रहण दिसणारच नाही, मोक्षसुद्धा तिथे दिसणार नाही. त्या एरियातल्या, त्या प्रदेशातल्या लोकांनी ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची इथे आवश्यकता नाही आहे. तर ह्या ग्रहणाचा जो पुण्यकाल आहे तर तो कसा समजायचा, तर आपल्या गावामध्ये जो सूर्यास्ताची वेळ आहे तर त्या सूर्यास्ताच्या वेळेपासून मोक्षाच्या वेळेपर्यंत म्हणजे 18:48 हे ग्रहणाचा पुण्यकाल आहे. तर सूर्यास्त प्रत्येक गावचा थोडा काही मिनिटांनी कमी जास्त असतो, त्याच्यामुळे त्या गावाप्रमाणे तो पुण्यकाल धरण्यात येईल. आता वेदारंभ कधी होतात, तर वेदारंभ ह्या ग्रहणाचे सूर्योदयापासूनच सुरू होणार आहे 3 तारखेला आणि ते ग्रहणाच्या मोक्ष काळापर्यंत राहणार आहे, म्हणजे 6:48 संध्याकाळी. तर त्याच्यामुळे पूर्ण वेदांचा काळ हा असा आहे. पण एवढं जर पाळणं कोणाला शक्य नसेल तर काही त्याच्यामध्ये अपवाद असतात की जसं मुलं आहेत, लहान बालक आहेत आणि वृद्ध लोक आहेत, आजारी आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, अशक्त आहेत कोणी, त्या लोकांसाठी थोडेशा अटी शिथिल असतात. तर त्या लोकांनी सकाळी 11पर्यंत जेवण वगैरे करून घ्यायला हरकत नाही. 11 नंतर मात्र त्यांनी वेदांचे नियम पाळावेत असं अपेक्षित आहे. आणि वेद जरी लागले तरी आपण पाणी पिणे आहे, मलमूत्रोत्सर्ग आहे, हे आपण करू शकतो. थोडं कोणाला आराम करायचा असला तर ते पण करू शकतात. पण जो ग्रहणाचा ॲक्च्युअल काळ आहे, म्हणजे आता सूर्यास्त झाला आणि आपल्याला ग्रहण दिसायला लागलं तर तो जो काळ आहे ना, त्या काळामध्ये, त्या पुण्यकाळामध्ये मात्र सगळं हे करायचं नाही, म्हणजे जेवण करायचं नाही, पाणी पण प्यायचं नाही, मलमूत्रोत्सर्ग ते सगळं आधी उरकून घ्यावं असं अपेक्षित आहे. आणि ह्याला ग्रहण पर्व काळ म्हणतात. जो ग्रहण आपल्याला दिसायला लागतं आणि त्याचा मोक्ष होतो, ह्या पर्व काळामध्ये मात्र सर्वांनी पाळायचं. त्याच्यामध्ये मग सगळेच आले, वृद्ध आले, गर्भवती स्त्रिया वगैरे सगळे आले. तर असं या ग्रहणाचं आहे. तर ग्रहणात आपण काय काय करू शकतो, तर सूर्यास्त झालं की लगेच आपण स्नान करायचं आहे.
त्याच्यानंतर पर्वकालामध्ये म्हणजे सूर्यास्तापासून मोक्ष काळापर्यंत आपण देवपूजा करू शकतो, तर्पण करू शकतो, श्राद्ध करू शकतो, जप, होम, दान हे सगळं किंवा ह्यापैकी जे शक्य असेल ते आपण करावं. कारण साधारणतः आता मी बघतो संभाजीनगरचा जर आपण चंद्रोदयाचा टाईम बघितला तर 18:31 आहे आणि 18:48ला तर मोक्ष आहे. त्याच्यामुळे तो 17 मिनटाचा टाईम आहे. तर हा थोड्या अधिक फरकाने सगळ्या महाराष्ट्रात किंवा आपल्या भारतामध्ये काही मिनटाचा फरक असेल याच्यामध्ये. तर ह्या काळामध्ये तुम्ही आपण जे काही मंत्र आधी जप करतो, स्तोत्र म्हणतो, त्याचं आपण पुरस्चरण करू शकता, जप करू शकता. आणि ग्रहण संपल्यानंतर म्हणजे मोक्ष झाल्यानंतर सुद्धा स्नान करायचं आहे आपल्याला. तर ह्या ग्रहणाचे राशी परत्वे जर आपण फळ बघितलं तर मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन ह्या राशींना या ग्रहणाचं शुभ फळ आहे, म्हणजे त्यांनी बघितलं तरी चालतं. मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना मिश्र फळ आहे आणि वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फळ आहे. म्हणजे ज्या राशींना अनिष्ट फळ आहे ना तर त्यांनी हे बघायचं नाही, हे ग्रहण त्यांना लाभत नाही ते, त्याच्यामुळे त्यांनी बघू नये. आणि गर्भवती स्त्री आहेत त्यांनीसुद्धा हे ग्रहण बघायचं नाही आहे असं अपेक्षित आहे, असं सुचवलेलं आहे. आणि हा सर्व आपण जे हे सगळं सांगितलं हे दाते पंचांगात जे संदर्भ आहेत त्याप्रमाणे आपण सांगितलेलं आहे. तर बऱ्याच लोकांना शंका होती, फोन होते बऱ्याच लोकांचे, त्याकरता मी हा व्हिडिओ बनवला. धन्यवाद.